श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यंदा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली असल्यामुळे या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपौर्णिमेच्या सायंकाळी किंवा गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दत्तगुरूंना, स्वामी समर्थांना किंवा तुमच्या उपास्य गुरूंना पिवळ्या रंगाच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्त्राचे दान दिले तर त्याचे सकारात्मक फायदे होऊ लागतात. मित्रांनो, उपाय सोपे आहेत, पण ते गुरुवारी, शुक्रवारी किंवा शनिवारीच केले गेले तर चांगले. पिवळ्या रंगानेच करणे अपेक्षित आहे. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. मग ती लग्नाची हळद असो, नवऱ्या मुलीची पिवळी साडी असो, नाहीतर सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या कुंकुवाला हळदीची जोड असो. या रंगाशिवाय त्या संकल्पनांना पूर्णत्व येत नाही. जाणून घेऊया रंगाची माहिती व याबद्दलचे काही उपाय. सूर्यकिरणासारखा स्वच्छ आणि प्रभावी रंग असतो पिवळा. या रंगाच्या कोणत्याही छटा बघा, त्यात अलगदायचा वाटा दिसतो. म्हणून आपल्या संस्कृतीत, अध्यात्मात, आयुर्वेदात, विज्ञानात सर्वत्र या रंगाचा वापर दिसून येतो. ज्योतिषशास्त्राने देखील हा रंग शुभ रंग ठरला आहे. हा रंग बहुस्पती अर्थात गुरु या ग्रहाचा प्रतीक मानला जातो. म्हणून ज्यांनी ग्रहदशा ठीक नसते त्यांना पिवळ्या कपड्याचा वापर करून गुरुबळ वाढवण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. पिवळा रंग अतिशय शुभ आहे आणि गुणकारी सुद्धा. म्हणून दिवसाची सुरुवात सूर्यदर्शनाने करा असे सांगतात, कारण त्या स्वच्छ पिवळ्या रंगाने व्यक्तीच्या पचनसंस्थेवर, रक्तभिसरणावर आणि डोळ्यावर सकारात्मक परिणाम होतो. असेही म्हटले जाते की पिवळ्या रंगात नैराश्यावर मात करण्याची क्षमता असते. ज्योतिषशास्त्रानुसार हा रंग नकारात्मक विचार दूर ठेवतो, मन शांत करतो. म्हणून वास्तुशास्त्राने देखील आपल्याला शयनकक्षात अर्थात बेडरूममध्ये भिंतींना पिवळा रंग किंवा पिवळे पडदे, चादर किंवा पिवळ्या रंगाचे निसर्गचित्र लावावे असे सांगितले जाते. पूजेत पिवळ्या रंगाचे विशेष वापर केला जातो. पितळी उपकरणे घासून लख्ख केली की सोन्यासारखी पिवळी दिसू लागतात. घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाने, हळदीने, गृहलक्ष्मीच्या हाताने ठसे उमटवले जातात. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रबंध होतो. हळद गुणकारी आहेत, शिवाय भगवान विष्णूंनीही तिचा रंग प्रिय आहे. म्हणून अनेक लोक दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घालून देवदर्शनाला जातात. तसेच महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळ्या रंगाचे कपडे तुमचे व्यक्तिमत्व खुलवतात आणि काम होण्यास हातभार लावतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला गुरुवारी, शुक्रवारी किंवा शनिवारी तसेच चातुर्मासातल्या प्रत्येक गुरुवारी पिवळ्या पदार्थाचा नैवेद्य आणि पिवळ्या वस्तूंचे दान करायला विसरू नका.